छत्रपती संभाजीनगरमध्ये सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर उद्या उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की सभेची तयारी आजपासूनच सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी जे कार्यकर्ते येणार आहेत त्यांची आसन व्यवस्था या ठिकाणी तयार करण्यात येत आहे। तसेच जे लाऊडस्पीकर असतील, भोंगे असतील या ठिकाणी लावण्यात येणार आहेत आणि याची तयारी खरं तर काल 2 दिवसापासून चालली आहे। आज पूर्णत्वास येईल आणि उद्या सभा आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दादा, तयारी जोरात सुरू आहे। उद्या किती वाजता सभा आहे? कारण ही सभा जवळपास 97 तुमचे उमेदवार प्लस काही पुरस्कृत पण आहेत अशा उमेदवारांसाठी उद्या सभा होत आहे। काय मांडणार आहे सभेतून तुम्ही आणि कशी तयारी आहे? सभेची तयारी तर जोरदार आहे आणि विराट सभा इथं होणार आहे। काही जण प्रश्न विचारत होते सभा होईल का, मग लोक येतील का, तर मला असं वाटतं उद्या यावं, त्याला उत्तर चांगल्या पद्धतीने देऊ। बोलवून उगाच तोंडाची वाफ घालवण्यात काही अर्थ नाही। ही सभा इथं विराट होईल, प्रचंड होईल। या मैदानाचं आणि शिवसेनेचं एक अतूट नातं आहे। या मैदानावर शिवसेना प्रमुखांच्या सभेनंतर या शहरात पहिल्यांदा शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले होते। नंतर एक अपक्ष मोरेश्वर साहेबांच्या रूपाने नंतर आले। या 28 जणांच्या नंतर विजयी सभा माननीय शिवसेना प्रमुखांची इथं झाली होती 8 मे 1988ला। त्याच सभेमध्ये या शहराचं नाव संभाजीनगर शिवसेना प्रमुखांनी जाहीर केलं होतं। खरं तर या मैदानाचं आणि शिवसेनेचं एक नातं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही हे मैदान जवळपास 5 ते 6 दिवस बुक करून ठेवलं होतं, त्याच उद्देशाने केलं होतं? हो, कसं असतं, तारखा काय भेटेल नक्की नसतात ना। उद्धव साहेबांची तारीख नेमकी कोणती भेटेल हे माहिती नसतं, म्हणून आम्ही 1 आठवड्यासाठी बुक केलं होतं। फार 5 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत बुक केलं होतं, कारण मी मागचे शेड्यूल बघितले उद्धव साहेबांचे सगळे की ते कसे होते। मला माहिती आहे सिस्टीम, मग नाशिक, ठाणे, मुंबई, संभाजीनगर असे उद्धवजी जात असतात। त्या अँगलने मी सगळे दिवस बुक करून ठेवले होते, पूर्णच्या पूर्ण 7-8 दिवस, 8 दिवसाचं बुकिंग केलं होतं पूर्ण। ही सभा जी आहे महापालिका निवडणूक अनुषंगाने होत आहे आणि तुमच्या जवळच 97 प्लस पुरस्कृत काही असे 100वर इथं उमेदवार उभे आहेत आणि तुम्हाला कसं वाटतं किती निवडून येतील? महापौर पदावर तुमचा दावा असणार आहे का, किंवा पुढे दावा करताना मदत कुणाची घेणार आहेत? हे पहा, एक तर आम्हाला उमेदवारच भेटणार नाही असे लोक म्हणत होते। सगळ्यात चांगलं आमचं पॅनल आहे, कुठे आवाज नाही, कुठं खळखळ नाही, कुठं हळहळ नाही। अतिशय सुयोग्य चांगले उमेदवार, सुशिक्षित शिकलेले सर्वसामान्य माणसं शिवसेनेने उमेदवार दिलेले। पैसे पाहून दिले नाही, जात पाहून दिले नाही, शिवसैनिक पाहून, जनतेची अटॅचमेंट पाहून उमेदवारी दिलेली, असे 100 उमेदवार आमचे। त्यामुळं सगळ्यात मोठं पॅनल या संभाजीनगरात शिवसेनेचं आहे। भाजप गोष्टी करतं, शिंदेगड गोष्टी करतं, काँग्रेस गोष्टी करतं, कोणाचे नाही, फक्त शिवसेनेचे 100 उमेदवार आहे। आता याच्यामध्ये जास्तीत जास्त यश मिळावं असा आमचा प्रयत्न आहे। आता आम्ही सगळ्याच्या सगळ्या वॉर्डात आमचा प्रचार आजच्याने आमचा एक राऊंड कंप्लीट होते। आज 8 तारीख आहे, 1 तारीख ते 8 तारीख 8 दिवसामध्ये आम्ही पूर्णच्या पूर्ण 29 प्रभाग आहे आमच्याकडं, 115 उमेदवार आहे। आजच्यापर्यंत संध्याकाळपर्यंत आमचे सगळेच्या सगळे वॉर्ड कंप्लीट होतात पहिली फेरी। आता उद्याचा दिवस सभा, पुन्हा एक मग 11, 12, 13, 14 या 4 दिवसामध्ये पुन्हा एक राऊंड आमचा वेगळ्या पद्धतीचा होईल। 2 राऊंड आमचे सेंट्रली होणार, बाकी उमेदवार 3-3, 4-4 राऊंड आमचे झालेले। प्रचार पण जोरात सुरू आहे, उद्या सभा पण होणार आहे, परंतु महापौर पदाचा दावा करणार आहे का? मेजॉरिटी आल्यावर महापौर दावा का नाही करायचा? करावंच लागेल। ज्याची मेजॉरिटी त्याचा महापौर नॅचरली बनेल, त्यामुळे त्याच्यावर दावा करायचा म्हणजे काय, करावाच लागतो, होतच असतं ते। नाही, माझं म्हणणं असं आहे की भाजपला दूर ठेवण्यासाठी किंवा शिवसेना शिंदे गटाला दूर ठेवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दुसऱ्यासोबत एकत्र येऊन महापौर पदावर दावा करेल का? मला असं वाटतं जर तरला काहीच अर्थ नाही आहे। आमचा प्रयत्न आहे की आमचं पूर्ण बहुमत यावं, मग पुढच्या गोष्टी आपण बघूया। नक्कीच शिवसेने माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि उद्या उद्धव ठाकरे यांची या मैदानावर सभा होणार आहे आणि हे मैदान शिवसेनेसाठी नेहमीच लकी असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे। कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरवदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।